आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. दिल्लीतील कर्तव्य पथावर परेड, चित्ररथांसह होणार भारताच्या सामर्थ्याचं दर्शन. युरोपियन युनियनचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन सोहळ्याचे मुख्य अतिथी. दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन. सकाळी 10:30 वाजल्यापासून पथसंचलनाला सुरुवात. तर वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानं गौरवही होणार साजरा. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन. राज्यभरात त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन. तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न. केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातील 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर. अर्मिडा फर्नांडिस, श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर आणि भिकल्या धिंडा यांना पुरस्कार घोषित.